दिनांक 13/9/2025 शनिवार आदिवासी कोळी महादेव समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आमरण उपोषण व धरणे आंदोलनास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. शंकर मनाळकर. नांदेड जिल्ह्यासहित मराठवाड्यातील तमाम आदिवासी कोळी महादेव जमातीची न्याय हक्कासाठी व जात प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र पडताळणी सुलभरित्या मिळावी या व इतर मागण्यासाठी संदर्भाने दिनांक 11 सप्टेंबर 2025 गुरुवार रोजी महात्मा गांधी पुतळा महावीर चौक नांदेड येथे सकल आदिवासी कोळी महादेव समाजाची नांदेड जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी एकमुखाने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड कचेरीवर शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण व धरणे आंदोलन करण्याचा ठराव एकमुखाने पारित करण्यात आला असून याचाच एक भाग म्हणून दिनांक 15 सप्टेंबर 2025 सोमवार रोजी पासून सकाळी ठीक 10 वाजेपासून आमरण उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी नांदेड जिल्हाभरातून सकल आदिवासी कोळी महादेव समाज बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोळी महासंघाचे मराठवाडा प्रमुख माननीय श्री शंकर मनाळकर यांनी केले आहे. या पार पडलेल्या महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून समाजाचे ज्येष्ठ नेते शंकरराव मानाळकर, आनंदा रेजितवाड, शिवाजी गलांडे, इजीराम मालेवाड रुईकर, केरबा जेठेवाड, रामचंद्र भामटे, एस.टी. मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, माधवराव बोईनवाड, सचिन श्रीरंगवाड, धोंडीराम गड्डमवार, व्यंकट करेवाड, रामचंद्र घोरपडे, माधव पुनवाड, कैलास कडंपल्ले, ॲडव्होकेट वनिता बोईनवाड, ॲडव्होकेट चंद्रकला जेठेवाड, गोविंदराव भांगे, सुधाकर भिसे, भालचंद्र मोळके, देवीदास तम्मन बोईनवाड यांची या महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय बैठकीला प्रमुख उपस्थिती होती. जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणीच्या प्रश्नासहित प्रमुख 5 मागण्या घेऊन नांदेड जिल्ह्यासहित संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्याच्या आदिवासी कोळी महादेव जमातीचा जिहाव्याचा प्रश्न राज्य शासनाने तात्काळ सोडवावा. यासाठी 15 सप्टेंबर 2025 सोमवार रोजीपासून सकाळी ठीक 10 वाजेपासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण व धरणे आंदोलनाला सुरुवात होणार आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील तमाम सकल आदिवासी कोळी महादेव समाज बंधू भगिनींनी मुलाबाळांसहित हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन एस.टी. मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री गुणवंत एच. मिसलवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे. गंगाधर जकुलवारसह AMK न्यूज चॅनल नांदेड. आदिवासी कोळी महादेव जमातीसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर या रोजी मराठवाडाभर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आम्ही अमरण उपोषण करणार आहोत. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आम्ही 15 तारखेपासून अमरण उपोषण करणार आहोत. त्या अनुषंगाने ही बैठक होती. या बैठकीला जिल्ह्यातून सर्व ज्येष्ठ माता भगिनी सर्व उपस्थित होते आणि 15 तारखेला आम्ही अमरण उपोषण करणार आहोत असे आमचं ठरलेलं आहे. आणि आदिवासी कोळी महादेव जमातीतर्फे मी समाजाला विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला सर्व जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने आपण या आमरण उपोषणासाठी इथे उपस्थित राहावे आणि आपल्या समाजाची ताकद शासनाला आपल्याला दाखवायची आहे आणि आपल्याला आपले मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत. यासाठी सर्व समाजाला विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित राहावे. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वाल्मिकी. लोक किती संख्या येणार आहे अंदाजात? जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने आम्ही इथं हजारोच्या संख्येने आम्ही इथं उपस्थित आहोत. जिल्हा प्रशासनाला आम्ही हेच सांगतो की बा आम्हाला जे इथं सुलभरित्या सर्टिफिकेट मिळत नाहीत, त्यानंतर आम्हाला व्हॅलिडिटी मिळत नाही. का मिळत नाही? आम्ही जमातीमध्ये आहोत, आम्ही जनगणनेमध्ये आहोत, आदिवासी म्हणून आम्हाला जनगणनेमध्ये नोंदल्या जातो आणि आम्हाला सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी देते वेळेस आम्हाला त्रास देतो हे सरकार. आणि या अनुषंगाने आम्ही हे करणार. दुसरे काही समाज बांधव आहे दुसऱ्या समाजाचे या ट्रायबल मध्ये नसताना सुद्धा ते दावा करत आहेत की आमचा हैदराबाद गॅजेट लागू करा. हे बघा, त्या जमातीमध्ये असं तुम्हाला न्याय भेटत नाही. काय म्हणतात? तेच आम्हाला शासनाला दाखवायचंय व आम्ही इथं आहोत. आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला कोर्टात गेलं की न्याय मिळतो आणि तुम्ही फक्त अधिकारी त्रास देतात. मग आणि तुम्ही हुशार आहेत का?
हे आम्हाला कुठं ना कुठं जागा करून द्यावं लागेल सरकारला.